चला तर आज आपण बघूया पुणे लोहमार्ग चालक हा पेपर, जो आपला पेपर काल झालेला आहे. तर ह्याची लेवल थोडीशी वरची होती, थोडे ट्रिकी प्रश्न होते. बघूया कसे आहेत ते. चला चालू करूया. आता ह्या प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला x ची किंमत काढायला सांगितलं आहे. आता तुम्ही व्यवस्थित बघाल तर इथे तुम्हाला काय दिसते, 81 कसला काय वर्ग असतो का काय असतो, घन असतो. तर 81 हा वर्ग असतो. कसला असतो तर 9चा असतो ना 81 वर्ग. आणि खालती पण आपला 9च आहे, म्हणून आपल्याला 9चाच वर्ग घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या ब्रॅकेटचा किती येणार, तर हा अजून वर्ग आहे. ठीक आहे. खालती बघा, आता हा 3 आहे. हा 27 आणि 3चा काय वर्ग असतो का घन असतो, तर हा घन असतो. लक्षात घ्या. म्हणजे काय, तर 3चा घन आणि हे वरचे तो वर्ग आहे, तो वर्ग. ठीक आहे. आणि खालती काय, तर 9चा घन गुणिले 3चा 5 घात. ठीक आहे. आता पुढे काय होणार, ह्या अंशामध्ये काय होणार, 9चा 4 होणार घात आणि 3चा हे 3 दुने 6 म्हणजे 6 होणार. ठीक आहे. म्हणजे 9चा इथे काय होणार घन गुणिले हा 3चा घात होणार 5. ठीक आहे. आता अशा गणितामध्ये काय करायचं असते बघा, जर ए चा बी घात दिला असेल आणि ए चा सी घात दिला असेल तर कसं असते, भागाकार असेल तर काय असते, तर ए चा बी वजा सी असं होते. ठीक आहे. तर आता इथे बघा काय दिलं आहे, तर आपण 9चं काय करायचं आहे, 9चं 4 वजा 3 होणार. बरोबर आहे. 4 वजा 3. 3चं काय होणार, तर 3चं 6 वजा 5 होणार. ठीक आहे. मग 4तून 3 गेले किती होणार, तर 1 होणार. आणि 3चं पण किती होणार, तर 1 होणार. म्हणजे किती होणार, तर 9 गुणिले 3 म्हणजे किती, 9 त्रिक 27. ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला काय दिलं आहे, तर हा एक्स घनामध्ये दिलाय. म्हणजे ह्याच्या पुढे काय आहे, हा घन आहे. बरोबर आहे. म्हणजे काय आहे, हा कसला हे आहे, घन आहे. तर हा 3चा घन आहे. म्हणजे एक्स ची किंमत काय येणार, तर 3 येणार. ठीक आहे. आहे. चला पुढे. आता ह्या प्रश्नामध्ये बघा काय दिलंय, एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. आता घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे, तर ए चा घन. बरोबर आहे. म्हणजे बाजूचा घन. ए म्हणजे काय, तर बाजू, म्हणजे बाजूचा घन. आता बाजू किती दिलाय, तर 2 मीटर दिलाय. 2 मीटर जेव्हा असेल, त्या 2चा घन किती होतो, तर 2चा घन होतो 8. बरोबर आहे. आणि त्याने काय झालं, जर हे 4 मीटर केले म्हणजे बाजू 4 केली, तर त्याचा घन काय होतो, तर 64 होतो. बरोबर आहे. आता त्याने आपला विचार किती पटीने वाढेल. बरोबर आहे. मग आता जर आपली बाजू कितीने वाढली, तर 2 पटीने वाढली ना, 2 दुने 4 असते, 2 पटीने वाढली. तर क्षेत्रफळ कितीने वाढलाय बघा, तर 8 8 64 म्हणजे किती पटीने वाढलाय, तर 8 पटीने वाढलाय. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय विचारलंय, ह्या संख्येमध्ये स्टारच्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे. बरोबर आहे. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक दिला आपल्याला 297. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. आता ह्या दोन्ही स्टारच्या जागी एकच अंक आहे. बरोबर आहे. आणि तो अंक आपल्याला माहिती नाही, सेम अंक आहे. मग आपण तो अंक घ्यायचा एक्स. बरोबर आहे. आता इकडची किंमत किती असते, हे एकक स्थानची किंमत किती असते, तर 1 असते. बरोबर. इकडची किती असते दशक स्थानची, तर गुणिले 10 असतो. आणि ह्याला किती असतो, गुणिले 100 असतो. मग आपण इकडचे ह्याची किंमत किती होणार, तर 100 गुणिले एक्स. बरोबर आहे. आता एकक स्थानच्या अंकाची काय होणार, तर फक्त एक्स होणार. बरोबर ना. आता आपल्याला काय सांगितलं, तर त्यांच्यातला फरक किती आहे, तर 297 आहे. म्हणजे काय, वजा 297 हे येणार. बरोबर आहे. मग आता काय होणार, तर 99 एक्स होणार बरोबर 297. म्हणजे एक्स ची किंमत किती होणार, तर 297 छेद 99. आता तुम्ही 99 ने 297 ला भाग द्या, किती किती पट होणार हे, तर 3 पट होणार. 99 त्रिक 297. बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय आहे, तर 3. म्हणजे तुम्ही तिकडे 3 ची किंमत टाका आणि इथे 3 ची टाका. म्हणजे किती होणार, 3 ची इथे एकक स्थानिक किंमत काय होणार, तर 300 होणार. आणि इथले काय होणार एकक स्थानी, तर 3 होणार. म्हणजे वजा केलं तर तुम्हाला 297 भेटेल. ठीक आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय विचारलंय, एका प्रवासाचे 1/3 भाग अंतर प्रति तास 20 किलोमीटर ह्या वेगाने आणि 1/4 भाग प्रति तास 30 किलोमीटर ह्या वेगाने, उरलेले अंतर प्रति तास 50 किलोमीटर अंतराने कापले, तर एका प्रवासाचा सरासरी वेग विचारलाय. ठीक आहे. प्रति ताशी वेग विचारलाय. ठीक आहे. आता काय करायचं बघा, आता तो प्रवास अंदाजे आपण काय म्हणायचं माहिती का, हा 3 आणि ह्या 4चा गुणाकार, म्हणजे आपल्याला एक लसावी म्हणायचा. ठीक आहे. लसावी आपण त्याचा घ्यायचा किती येणार लसावी, तर 4 त्रिक 12. म्हणजे आपण मानायचं की 12 किलोमीटर हे अंतर आहे. ठीक आहे. मग काय करायचं, तर त्या प्रवासाचे 1/3 भाग, 1/3 भाग म्हणजे किती, तर 12 गुणिले 1/3 म्हणजे किती होणार, तर 4 किलोमीटर अंतर हे कुठल्या स्पीडने गेलाय तो, तर 20 किलोमीटर प्रति तासाने गेलाय. ठीक आहे. आता पुढचं काय सांगितलंय, तर त्या 12 किलोमीटरच्या 1/4 भाग प्रति तास 30 किलोमीटरने गेलाय. म्हणजे 12च्या
4 भाग म्हणजे किती, तर 3 किलोमीटर. 3 किलोमीटर अंतर कितीने गेलाय तो, तर 30 किलोमीटर प्रति तासाने गेलाय, बरोबर आहे. तर आता वेगाने उरलेले अंतर 50 किलोमीटर. तर उरणार किती अंतर, 4 अधिक 3 7, 12 वजा 7 म्हणजे किती, तर 5 किलोमीटर अंतर तो कुठल्या स्पीडने गेलाय, तर 50 किलोमीटर प्रति तासाने गेलाय, बरोबर आहे. आता त्याने काय सांगितलंय, तर सरासरी वेग काढायला सांगितलं, बरोबर आहे ना. आता वेगाचं सूत्र काय असते, वेगाचं तर अंतर छेद काय असते, तर वेळ, बरोबर आहे. आणि वेळ कशी काढतात, तर वेळ इकडे जाणार, बरोबर आहे ना. वेळ म्हणजे काय, तर अंतर छेद तुमचा वेग, बरोबर आहे. आता आपल्याला काय दिलं बघा, हे सूत्र बघा, अंतर छेद वेळ, ठीक आहे. आता सांगितलं 12 किलोमीटर अंतर किती आहे, तर टोटल 12 किलोमीटर आपण घेतलंय, बरोबर आहे. आता वेळ कशी काढायची, तर अंतर छेद वेगने काढायची. अंतर किती आहे, 4 किलोमीटरसाठी तो कितीने जातो स्पीडने, तर 20च्या स्पीडने जातो. अधिक परत अंतर किती आहे, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर कितीच्या स्पीडने जातो, तर 30च्या जातो. आणि अधिक 5 किलोमीटर कितीच्या जातो, तर 50च्या जातो, बरोबर आहे. आता द्या भाग, 4 पंचन 20, 3 10 30 आणि 5 10 50, बरोबर आहे. आता ह्या दोघांचा छेद तर समान आहे, 10 10. आता इथे पण 10 करा, म्हणजे काय करायला लागेल, तर छेदाला ना अंशाला 2ने गुणावायला लागेल, ठीक आहे. मग आता काय होणार आपलं, तर 12/2/10 अधिक 1/10 अधिक 1/10 म्हणजे इथे किती होणार, तर 3 आणि 4 4/10 होणार, म्हणजे 12 4/10. आता हे 10 वरती जाणार, मग काय होणार, तर 12 गुणिले 10/4, 4 त्रिक 12 म्हणजे किती होणार, 3 10 30. समजलं कसं काढायचं. चला पुढे. आता हे गणित बघा, थोडंसं ट्रिकी दिलंय, ठीक आहे. आता आपल्याला त्याने काय विचारलंय, तर 2चा घात किती आहे ते काढायला सांगितलंय. आता कसा काढणार, तर आपण ही बेसची जी आहे ते 2 2 करायचं, तेव्हा त्याच्याशी आपण कम्पेअर करूया, ठीक आहे. मग आता 8 काय असतो, तर 2चा घन असतो, बरोबर आहे. आणि त्याच्या बाहेर हा 2.4 दिलेत, ठीक आहे, घातामध्ये. गुणिले हे किती, तर हे 2 तसेच ठेवायचे 3.7 आणि भागिले काय, तर हे 16 काय असतात, तर 2चा घात 4 असतो, बरोबर आहे. आणि त्याच्या बाहेर किती, तर 1.3 बरोबर 2 हा x आपल्याला काढायचा, ठीक आहे. आता हे पुढे गुणाकार करा, 3 आणि 2.4 ह्यांचा गुणाकार करा, किती होणार, 24 त्रिक किती असतात, तर 72 असतात, म्हणजे किती होणार, तर 2चा 7.2 हा घात होणार, बरोबर 2चा 3.7 भागिले काय होणार, तर हे 13 चोकी 52 म्हणजे किती होणार, तर 5.2 बरोबर काय, तर 2चा x, बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले काय करणार, तर भागाकार करणार, बरोबर आहे. आता भागाकारामध्ये काय असते, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, तर a/b असेल आणि a/c असेल तर काय होते, तर b वजा c होते, ठीक आहे. आणि गुणाकारामध्ये असं असेल समजा, तर काय होते, तर a b अधिक c होते, ठीक आहे. आता इथे काय होणार बघा, 2 3.7 वजा 5.2 किती होणार, तर वजाबाकी केल्यावर वजा 1.5 होणार, ठीक आहे. आणि इथे काय आहे पुढे, तर 2 7.2 आहे, तर इथे काय होणार आता, तर बेरीज होणार, बरोबर आहे. पण इथे वजा चिन्ह आहे, म्हणजे 7.2 वजा 1.5 तर किती येणार तुमचं, तर 5.7, ठीक आहे. आणि बरोबर 2चा x म्हणजे x बरोबर काय आलं, तर 5.7. समजलं कसं करायचं ते. चला पुढे. आता त्याने इथे सांगितलंय 40695 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या याच्या त्या वजाबाकीतली सर्व अंकांची बेरीज किती. आता याच्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या कुठली होणार 5 अंकी, तर सगळ्यात मोठ्या अंकापासून सुरुवात करायची, 9 6 5 4 आणि 0, बरोबर आहे. वजा काय करायचं, तर लहानात लहान करायची. मग तयार लहान तर शून्यापासून होणार नाही, म्हणजे कितीपासून होणार लहानात लहान, तर 4 पासून होणार, 4 0 नंतर येणार, नंतर काय येणार 5 6 आणि 9. आता ह्यांची वजाबाकी करूया, 10 वजा 9 किती, तर 1. आता इथे किती होणार, ते 3 राहणार, म्हणजे 13 वजा 6 किती, तर 7. 14 वजा 5 किती होणार, तर 9 होणार. आणि पुढे काय होणार, तिथे 5 वजा 0 म्हणजे किती, तर 5. आणि 9 वजा 4 किती, तर 5. आता ह्यांची बेरीज घ्यायची आहे, म्हणजे किती होणार, 5 न 5 10 न 9 19 न 1 20 आणि 7 27 म्हणजे किती होणार बेरीज, तर 27. समजलं. आता इथे बघा काय सांगितलंय, 2 4 6 हे अंक एकदा वापरून 8ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. आता हे 3 अंक वापरून एक लहान संख्या करायची, एक मोठी संख्या करायची, तिला 8ने भाग गेलेला पाहिजे, ठीक आहे. आता लहानात लहान संख्या कुठली येणार, तर 2 4 आणि 6 येणार मगाशी प्रमाणे, ठीक आहे. आणि अजून काय होणार दुसरी तयार, तर 2 6 आणि 4 होणार. आणि मोठ्यात मोठी काय होणार, तर 6 2 आणि 4 होणार. आणि काय होणार 6 4 आणि 2 होणार, ठीक आहे. आता इथे 8ने ह्या दोघांमधल्या कुठल्या संख्येला
पूर्ण भाग जातोय बघा, तर 8 त्रिक 24 आणि इथे तर 6 बाकी होते म्हणजे ह्याला जात नाही. इथे काय जाणार बघा, 8 त्रिक 24 आणि 2 8 त्रिक 24 म्हणजे इथे जातो. इथे बघा 8 7 56 आणि 4 म्हणजे 8 8 64 म्हणजे इथे जातो. आणि इथे 8 8 64 आणि 2 बाकी राहते म्हणजे इथे पण नाही जात. म्हणजे काय झाले, दोन अंक ही ही मोठी झाली आणि हे लहान झाली. बरोबर आहे. आता ह्या दोघांमधला फरक म्हणजे 624 वजा 264 केलं तर किती होणार, हे 0 आणि 12तून 6 6 आणि 5तून 2 तर 3 म्हणजे काय उत्तर येणार तुमचं, तर 360. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं, या संख्येला 72 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टार या जागी कोणता अंक पाहिजे. आता स्टारच्या बदली आपल्याला एक अंक टाकायचा. ठीक आहे. आता 72 ची आपल्याला फोड करायची. कशी करायची फोड, 8 9 72 होते. बरोबर आहे. म्हणजे ह्या संख्येला 8 ने सुद्धा भाग जाणार आहे आणि 9 ने सुद्धा जाणार आहे. बरोबर. ह्यांची विभाज्यता तुम्हाला आठवायची आहे. तर पहिल्यांदा आपण 9 ची विभाज्यता लावू का, तर त्यांच्या अंकांची बेरीज असते. आता ह्यांच्या अंकांची बेरीज करा, किती होते, तर 6 6 न 7 8 8 न 4 12 12 13 आणि 6 किती, तर 19 म्हणजे 19 बेरीज आली आपली. बरोबर आहे. आता ह्या 19ला तर 9 ने भाग जात नाही. बरोबर आहे. म्हणजे 9 ने भाग जाणे, त्याच्या पुढची संख्या कुठली आहे, तर 9 त्रिक 27 असते. बरोबर आहे. आता 27 वजा 19 करा, किती होणार, तर 8 होणार. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी इथे 8 हा अंक पाहिजे. बरोबर आहे. तर आपले 9 ने पूर्ण संख्येला भाग जातो. आता 8 ने ह्या संख्येला भाग जातो का बघूया. 8 जर टाकला तर इथे शेवटचे 3 अंक काय होतात, तर 816 होतात. म्हणजे आपली 8 ची विभाज्यता काय असते, तर शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. बरोबर. आता जाते का बघू ह्याला 8 ने भाग, तर काय होते, 8 1 8 आणि पुढे 1 आला, 8 0 0 आणि पुढे आला 6. बरोबर आहे. 8 2 16 म्हणजे 8 ने सुद्धा जातोय आणि 9 ने सुद्धा जातोय. याचा अर्थ काय उत्तर असणार आपलं, तर 8. समजलं. चला पुढे. आता हे बघा, इथं थोडं सोपंच आहे बघा. 10 ने ह्याला भाग द्या पहिल्यांदा, किती होणार, तर 67.6 होणार. बरोबर आहे. छेद काय होणार, तर हा अजून 52 ने भागायचा आहे. बरोबर आहे. आता हा पॉईंट थोड्या वेळ डोक्यातनं काढा, म्हणजे फक्त आपण संख्या घ्या 676 आहे. हा पॉईंट नंतर देऊया आपण. ठीक आहे. तर करा भागाकार. किती होणार भागाकार बघा, कितीचा भाग लागतोय, तर 13चा लागतो. 13 चोकी 52, 13 पाची 65 आणि किती आले 2, 13 दुने 26 म्हणजे 52/4 आणि पुढे लागतो काय बघा, तर 4चा लागतोय. 4 1 4 4 1 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे किती आलं वरती उत्तर, तर 13 आला. आणि हा पॉईंट राहिला तो एका घरानंतर होता ना, म्हणून काय, तर 1.3. आणि आपल्याला पुढे काय विचारलंय बघा, मग हा एमचा वर्ग विचारलाय, म्हणजे ह्याचा वर्ग विचारलाय. 13चा वर्ग किती असतो, 169 असतो. बरोबर आहे. आता ह्या वर्ग आहे म्हणून काय, तर पॉईंट ह्या 2 पॉईंट नंतर लागणार. ठीक आहे. 2 घरानंतर लागणार म्हणजे किती उत्तर येणार, तर 1.69. ठीक आहे. म्हणजे 1.69. चला पुढे. आता ह्या गणितात बघा, आपल्या पूर्ण वर्ग संख्या सांगितली. बरोबर आहे. आता ह्या प्रत्येक अंकांची जर चार अंकी संख्या आहे, ह्यांची जर प्रत्येकांची तुम्ही फोड करत बसला तर तुमचा पूर्ण वेळ निघून जाईल. मग आपण काय करायचं, तर आपण एक ट्रिक वापरायची. त्याच्यामध्ये आपल्याला 4 टेस्ट आहेत. किती आहेत, 4. त्या 4 टेस्टमध्ये जर हे 5 झाले तर ती पूर्ण वर्ग संख्या. ठीक आहे. आता पहिला काय आहे, पहिला जर दिलेल्या संख्येचा एकक स्थानचा अंक 0 1 4 5 6 आणि 9 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते. ठीक आहे. आता ह्यांच्यामध्ये बघा, एकक स्थानचा अंक कुठला कुठला आहे, तर 5 आहे म्हणजे ही आहे, 0 आहे म्हणजे ही असू शकते आणि 6 आहे म्हणजे ही पण असू शकते. फक्त इथे 7 आहे म्हणजे ही कधीच असू शकत नाही. ठीक आहे. एक आपला ऑप्शन कमी झाला. आणि पुढचं काय आपलं, तर डिजिट सम म्हणजे ह्या संख्येच्या प्रत्येक अंकाची बेरीज घ्यायची. बरोबर आहे. आणि जर ती बेरीज 0 1 4 6 आणि 9 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते. ठीक आहे. आता कशी घ्यायची बेरीज ते मी तुम्हाला सांगतो. आता इथे बघा 9 2 5 आहे. बरोबर आहे. ह्यांची बेरीज किती होणार, तर 14 14 अधिक 2 म्हणजे किती, तर 16 16 म्हणजे परत येते 6 आणि 1चं करायचं. 6 अधिक 1 किती, तर 7 म्हणजे 7 आले म्हणजे काय. ठीक आहे. आता ह्यांची बघा 6 आणि 3 किती, तर 9 येते. आता ह्याची काय येते बघा, तर 6 आणि 6 12 13 13 आणि 4 17 17 आणि 5 22 येते. बरोबर आहे. मग 2 आणि 2 किती होणार, तर 4 म्हणजे 4 तर आहे इथे, म्हणजे काय, तर ह्या दोन्ही व्हॅल्यू असू शकतात, 2 ऑप्शन असू शकतात. ठीक आहे. आता तिसरी टेस्ट कशी करायची बघा. ठीक आहे. आता जर एकक स्थानी 1 4 आणि 9 असेल तर त्याचा जो पुढचं स्थान असते दशक स्थान, तिथे नेहमी काय असते, तर समसंख्या असते. ठीक आहे. आणि पुढचं काय, तर जर एकक स्थानचा अंक 5 असेल तर त्याच्या दशक स्थानचा अंक नेहमी 2 असतो. 2 म्हणजे बघा ना, 5चा वर्ग काय आहे, सो तर 25 म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर एकक स्थानला काय आहे, तर 5 आणि त्याच्या पुढचं दशक स्थान काय आहे, तर 2. आणि पुढे 6 जर असेल तर त्याच्या नेहमी दशक स्थानी काय असते, तर विषम संख्या असते. आता इथे बघा, इथे 6 आहे,
ह्याच्या पुढे काय आहे तर विषम संख्या आहे, म्हणजे हा असू शकतो. ठीक आहे. आणि पुढे काय तर शून्य जर असेल तर नेहमी शून्याची जोडी असते. ठीक आहे. आता इथे शून्याची जोडी आहे का इथे तर नाही, 3 शून्य आहेत. ठीक आहे, म्हणजे ही नाही, हे आहे आपलं उत्तर. ठीक आहे, समजलं कसं काढायचं. म्हणजे तुम्हाला 3 टेस्ट, आणि चौथी जी आहे ना, चौथी ती पण जर वाटत असेल तर करून बघायची. ठीक आहे. जर संख्येला 4ने भाग दिला तर बाकी आपली शून्य किंवा मग किती राहिली पाहिजे, 1 राहिली पाहिजे. आणि 8ने भाग दिला तर बाकी आपली किती राहिली पाहिजे तर शून्य, 1 किंवा 4 राहिली पाहिजे. ठीक आहे. आता ही जर वाटली, जर आपल्या पुढे गरज असेल तर ही करायची. ठीक आहे. समजलं कसं करायची पूर्णवर्ग संख्या कशी हे करायची. जर तुम्ही हे पूर्ण करत बसला फॅक्टर तर मग तुमचा भरपूर वेळ निघून जाईल. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा, इथे आपल्याला पहिल्यांदा ह्याचा गुणाकार करायचा. ठीक आहे, कारण हे आपले कंसामध्ये आहेत. मग नंतर आपण 16ने भाग देऊया. आता किती होणार गुणाकार ह्यांचा, 10 8 80, 8 6 48, 480 गुणिले 4 किती होतात, गुणिले 4 किती होणार, 4 0 0 8 चोक 32, 3 आणि 4 चोक 16, 17 18 19, 1920 होतात. आणि 1920 अधिक किती आहे तर 16 आहे, म्हणजे किती होणार तर 1936. बरोबर आहे. आता विचारलं हे कोणाचं वर्गमूळ आहे, तर बघा एकक स्थानचा अंक बघा काय आहे 6 आहे, म्हणजे कोणाचा असू शकतो एकक स्थानचा अंक 6, एक तर 4चा असू शकतो ना, 4 चोक 16 म्हणजे 16च्या वर्गाचा असू शकतो 6, आणि अजून कसला असू शकतो तर 6चा असू शकतो. 6चा काय असतो वर्ग तर 36, म्हणजे एकक स्थानी काय आहे तर 6 आहे, म्हणजे एक तर एकक स्थानी उत्तराचं काय असला पाहिजे, एक तर 4 असला पाहिजे किंवा 6 असला पाहिजे. आता 4 आणि 6 कुठे आहे बघा, इथेच आहे फक्त 4, म्हणजे उत्तर काय आहे तुमचं 44. बाकी तुम्हाला जर करायचं असेल तर पुढे वर्गमूळ करू शकता मेथडने. ठीक आहे. चला आता ते ते पण तुम्हाला दाखवतो. आता हे शेवटचे 2 अंक काय आहेत तर 4 आणि 6 येणार आहेत. बरोबर आहेत. आता हे पुढचे 2 अंक काय आहेत तर 19 आहेत. आता हे कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे तर 4च्या वर्गाच्या ना, 4 चोक 16, 19 16च्या वर्ग 16च्या जवळ आहे. पुढे त्या 4ची पुढचा संख्या कुठला असतो तर 5 असतो, म्हणजे 5 चोक 20. बरोबर आहे. मग हा वर्गमूळातला 19 मोठा आहे का लहान आहे 20 पेक्षा तर लहान आहे, म्हणून कुठली संख्या घ्यायची इथली तर लहान घ्यायची. मग हा 4 आणि हे 4 म्हणजे किती आला तर 44, असा काढायचा वर्गमूळ. ठीक आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, रामजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. जर त्याच्याकडे एकूण 4608च्या घोंगड्या असतील तर त्याच्याकडे घोंगड्या किती. आता आपण म्हणूया की त्याच्याकडे एक्स घोंगडे आहेत. किती आहेत तर एक्स घोंगडे आहेत. ठीक आहे. आणि त्याने काय सांगितलं पुढे तर त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे, म्हणजे प्रत्येक घोंगडीची किंमत किती येणार आहे एका घोंगडीची तर 2x येईल. बरोबर आहे ना, ह्याच्या दुप्पट आहे. आणि त्याने सांगितलं एकूण 4608च्या घोंगड्या आहेत, म्हणजे काय तर घोंगड्या गुणिले एका घोंगडीची किंमत म्हणजे किती आहे तर 4608. आता झालं सोपं. आता काय तर 2x वर्ग होणार आणि 4608, आणि 2ने काय जाणार भाग तर 2 2 4, 2 3 6, 2 0 0, 2 चोक 8, म्हणजे x स्क्वेअर काय होणार तर 2304. आणि हे वर्ग इथे गेल्यावर काय होणार तर वर्गमूळच जाणार, म्हणजे काय तर 2304. हा कसला वर्गमूळ आहे, कसला वर्ग आहे हा 2304. तुम्हाला सांगितलेलं की एकक स्थानी जर 4 आहे म्हणजे कुठला असू शकतो तर 2 2 4 म्हणजे 2चा असू शकतो, किंवा काय 8 8 64 म्हणजे 8चा असू शकतो. तर उत्तरामध्ये 2 आणि 8 कुठे कुठे आहे बघा, तर इथे आहे, इथे 8 आहे आणि इथे 8 आहे. आता कसला आहे ते कसं करायचं तर परत आपण मगाशी केल्याप्रमाणे. तर हे पुढचे 2 अंक आहेत, 4 चोक 16 4चा आहे. बरोबर आहे. 4ची पुढची संख्या कुठली तर 5, म्हणजे 5 चोक 20 आलं. आता ही जी संख्या आहे वर्गमूळात ती मोठी आहे, म्हणून कुठला घ्यायचा तर मोठा अंक घ्यायचा, आणि हा 4 म्हणजे किती होणार तर 48 उत्तर होणार तुमचं. ठीक आहे, समजलं. आता इथे बघा हा प्रश्न रिपीट झालाय. मी मागे जालना का वाशिम जिल्ह्याचं विश्लेषण घेतलं, त्याच्यामध्ये सेम प्रश्न आहे. म्हणून तुम्ही असं समजू नका की तुम्ही ह्या विभागाचा आहे तर त्या विभागाचा प्रश्न मला येणार नाही. ठीक आहे, तुम्हाला सगळे विश्लेषण व्यवस्थित बघायचे. आता हा कसला वर्ग आहे 10 24 तर 32 आपण त्यावेळेला बघितलं होतं. ठीक आहे, किंवा तुम्ही मगाशी मी दाखवल्याप्रमाणे काढू शकता. ठीक आहे. पुढे बरोबर काय दिलं आहे तर 2x स्क्वेअर, आणि हे बे 16 जाणार ना, आणि x काय जाणार पुढे तर वर्गमुळात 16, म्हणजे काय होणार x ची किंमत तर 4 होणार. ठीक आहे, समजलं कसं करायचं. आता इथे बघा, इथे काय सांगितलं ही संख्या दिली आहे, ह्याचं 10चा घात वापरून कशी लिहायची. आता त्याने उत्तरामध्ये काय दिलंय आपल्याला 1 आणि 8च्या मध्ये आपल्याला अंश घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग आता हा अंश इथे आहे. आता हा किती घरे सरकलाय बघा ह्या साईडला उजव्या साईडला, तर 1 2 3 3 4 5 5 6 6 7
8 आणि 9, 9 घरं सरकले बरोबर आहे. म्हणजे काय होणार तर 1.8 गुणिले 9 होणार ना, 10च्या वरती 9 होणार, पण किती कसा होणार, वजा होणार का अधिक होणार, तर वजा होणार, कारण त्याच्या खालती असणार आहे ना, म्हणजे तो उजव्या साईडला सरकवतोय आपण म्हणून काय तर वजा. ठीक आहे. आता ह्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहेत. जर टेबलाची किंमत 441 दिली त्याने आपल्याला, तर खुर्चीची किंमत किती, सोपं आहे. आता खुर्चीची काय दिली आपल्याला, गुणोत्तर काय दिलं खुर्ची आणि टेबलचं, तर 3:7 दिलंय. ठीक आहे. आणि त्याने सांगितलं आपल्या टेबलची किंमत 441 आहे टेबलाची किंमत, तर खुर्चीची किती, तर हे किती पटीने वाढलंय 441, 441ला 7ने भाग द्या, काय होणार तर 7 सकम 42 आणि 2 7 त्रिक 21 म्हणजे 63ने वाढलाय ना. मग इथे पण 63ने गुणा, किती होणार तर 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18 म्हणजे किती होणार तुमचं उत्तर तर 189. ठीक आहे. चला पुढे. आता ह्या प्रकारचा प्रश्न बघा प्रत्येक पेपरमध्ये आहे. मी तुम्हाला मागच्या विश्लेषणामध्ये पण सांगितलं होतं की हा प्रश्न रिपीट होत आहे. ठीक आहे. तर काय सूत्र असते तर व्यक्ती गुणिले दिवस छेद किती काम किती आहे ते, बरोबर. आता आपल्याला काय सांगितलंय तर 20 कामगार आहेत किंवा 20 व्यक्ती आहेत आणि काम किती करतात तर 6 तास काम करतात. ठीक आहे. म्हणजे तासामध्ये दिलं असेल किंवा दिवसामध्ये दिलं असेल, जे असेल ते. ठीक आहे. छेद काय आहे तर 35 म्हणजे 35 आपल्याला काम करते ते. पुढे काय सांगितलं तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम करावं लागेल, म्हणजे किती तर 15 कामगार आणि किती तास सांगितलंय म्हणजे तास आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आणि छेद आपल्याला काम काय आहे तर सेम काम आहे म्हणजे किती तर 35, 35 35 जाणार आणि पुढे काय होणार तर 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20 आणि 3 1 3 3 2 6 म्हणजे किती किती तास लागणार तर 8 तास लागणार. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता त्यांनी इथे काय सांगितलंय तर 4/5च्या 207 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 307 येईल. चा म्हणजे काय तर गुणाकार, म्हणजे काय तर 4/5 गुणिले 207 म्हणजे किती येणार तर 4 दुने 8 आणि खालती काय येणार 7 5 35. आता विचारलंय तर किती मिळवल्यास म्हणजे तर काय तर एक्स मिळवल्यास आपण घेऊ आणि बरोबर काय तर 307 करायचे. ठीक आहे. आता हे 8/35 त्या साईडला घालवा, एक्स बरोबर काय होणार ते 307 वजा 8/35. आता ह्यांचा जो छेद आहे तो समान करा. काय करायला लागेल तर इथे 35 आहेत म्हणजे इथे 5ने गुणावं लागेल इथे अंशाला आणि छेदाला. ठीक आहे. म्हणजे काय होणार तर 5 त्रिक 15 होणार वरती आणि 5 7 35 वजा काय होणार तर 8/35. आता छेद समान झालाय म्हणजे 15 वजा 8 अंशाची वजाबाकी करा, किती होणार तर 7 येणार आणि खालती काय होणार तर 35 होणार म्हणजे परत काय लागणार 7 1 7 7 5 35 म्हणजे काय होणार उत्तर तुमचं 1/5. समजलं. चला पुढे. आता ह्या प्रश्नामध्ये त्याने सांगितलं 103च्या पुढची 23वी विषम संख्या कुठली. आता विषम संख्या किती घराने परत येते तर 2 घराने होते म्हणजे इथे किती होणार तर 23 गुणिले 2 म्हणजे कुठली तर 23 दुने 46. याचा अर्थ काय तर 103च्या पुढची विचारलंय म्हणजेच काय तर अधिक 3 घ्या म्हणजे किती होणार तुमचं तर 49 म्हणजे किती 149. सॉरी 103च्या पुढचे विचारलंय ना म्हणजे किती तर 149. आता इथे काय सांगितलं त्याने रेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20ने वाढवले, 20% वाढवले. ठीक आहे. आणि परत महिन्यानंतर ते 10% वाढवले सांगितलंय. तर मूळ भाड्यात किती टक्क्याने वाढ झाली म्हणजे आता आपल्या टक्केवारी बदल आपण शिकलेला आहे हा टक्केवारी बदल, माझा एक व्हिडिओ आहे तो बघा. ठीक आहे. तर वाढवतोय म्हणजे काय घ्यायचं तर 20 घ्यायचं. ठीक आहे. अधिक मध्ये परत काय करतोय तर 10ने वाढवतोय म्हणजे अधिक 10 अधिक काय करायचं 20 गुणिले 10/100. ठीक आहे. आता इथे काय होणार हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला म्हणजे किती होणार तर अधिक 2 अधिक हे किती तर 30, 30 अधिक 2 किती तर 32% म्हणजे काय तर 32%ने वाढ झाली पाहिजे. समजलं. चला पुढे. आता इथे त्याने सांगितलं तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 किलो वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल. आता 1 किलो म्हणजे किती तर 1000 ग्रॅम म्हणजे 5 किलो म्हणजे किती तर 5000 ग्रॅम. ठीक आहे. आपल्या ग्रॅम मध्ये सांगितलं ना उत्तर त्याने आणि काय सांगितलं आहे तर 5000 ह्या ग्राम ह्याच्यामध्ये किती सांगितलंय तर 35.5% जास्त आहे. तर तांबा किती असेल तर 64.5 असेल. छेद टक्केवारी काढायची म्हणून 100. ठीक आहे. आता एक काम करूया हा पॉईंट काढून हे 10 आहेत ते इथे आपण गुणाकार करूया. ठीक आहे. म्हणजे काय होणार तर हे 3 शून्य जाणार आणि हे पण 3 शून्य जाणार. ठीक आहे. म्हणजे काय तर 645 गुणिले 5
645 गुणिले 5 केल्यावर तुम्हाला बघा काय भेटते, 5 5 25, 2 5 चोक 20 आणि 2 22 आणि 2 6 35 आणि 2 32, म्हणजे काय उत्तर येणार तुमचं 3225 ग्रॅम हे तुम्हाला तांबा मिळेल. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलं, पोलिसांनी चोरास बघितले व पाठलाग चालू केला. दोघांमधील सुरुवातीचे अंतर 100 मीटर होते. म्हणजे दोघांमध्ये अंतर किती होते तर 100. इथे कोण होता, पोलीस, आणि इथे कोण होता, चोर. जर चोर 8 किलोमीटर प्रति तास, म्हणजे ह्याचा स्पीड किती आहे तर 8 किलोमीटर प्रति तासाने पळतोय, आणि पोलिसांनी किती तर 10 किलोमीटर प्रति तासाने पळतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर हे पोलीस 10च्या स्पीडने पळतात आणि हे 8च्या, म्हणजे हे ह्याला कधी पकडणार, ती वेळ काढायची आणि त्या वेळापर्यंत चोर कुठे केवढा पुढे गेला असेल ते काढायचं. ठीक आहे, आता उत्तर आपल्या कशामध्ये दिलं आहे, मीटरमध्ये, आणि आपल्या इथे काय आहे तर किलोमीटर प्रति तासामध्ये आपलं आहे. मग आपल्याला ह्याला काय करायला लागेल तर मीटर पर सेकंद मध्ये करायला लागेल. म्हणजे काय करायचं तर 5/18 गुणायचं, तर काय होणार, बे 5 10, बे 9 18 आणि हे 5 5 25, म्हणजे काय होणार तर 25/9 हा ह्याचा मीटर पर सेकंद वाला स्पीड. ठीक आहे, आणि ह्याचा काय होणार चोराचा तर 8 गुणिले 5/18, बे चोक 8 न बे 9 18, म्हणजे किती तर 5 चोक 20, 20/9 हा कोणाचा स्पीड तर चोराचा स्पीड. ठीक आहे, आता दोघांमधलं अंतर किती दिलं आहे तर 100 मीटर दिलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे तर वेळ काढायची आहे, म्हणजे किती वेळामध्ये पकडतात. म्हणजे काय करायचं तर ह्या दोघांमधला फरक घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर सापेक्ष गती घ्यायची आहे. तर करा फरक किती होतोय बघा, तर 25/9 वजा किती तर 20/9, म्हणजे काय होणार तर 5/9 येणार ना. म्हणजे काय होणार तर हे 9 वरती जाणार, 100 गुणिले 9 छेद हे 5, 5 दुने 10, 20 गुणिले 9 किती होणार तर 180. म्हणजेच काय तर 180 सेकंदानंतर पोलीस चोरांना पकडणार. पण आपल्याला काय सांगितलं आहे तर तोपर्यंत चोर किती अंतर पाळलेला असेल. आता हा वेळ आहे आणि आपला स्पीड किती आहे चोराचा तर 20/9 आहे आणि हे 180 त्याचा वेळ आहे. मग आपण अंतर काढूया, किती होणार 9 दुने 18 म्हणजे 20, म्हणजे किती होणार तर 400 मीटर. समजलं कसं करायचं, उत्तर काय असणार तर 400 मीटर. चला पुढे. आता इथे काय दिलं आहे 320चे 70%, म्हणजे आपण इथे टक्के दिले म्हणजे काय तर हे दोन खालती 100 असणार, म्हणजे हे 2 शून्य जाणार. म्हणजे काय तर 32 गुणिले 7 किती होणार, 32 गुणिले 7 तर 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21 अधिक 1 22, म्हणजे किती तर 224 होणार. आणि इथे काय आहे तर 240च्या 45%, म्हणजे किती तर 240च्या 45% म्हणजे 100, म्हणजे 1 शून्य इथे गेला. 5 दुने 10, 5 9 45, बे के बे दुने 4, म्हणजे काय तर 12 9 अष्टोदर्श, म्हणजे 108 आला. आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला, तर करा बेरीज, किती होणार तर बेरीज केल्यावर तुम्हाला भेटणार 332. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलं आहे तर 2चा घात आपल्याला x दिलाय आणि हा किती दिलाय 32 घनमुळात दिलेत. तर आपल्याला काय काढायचं आहे तर x काढायचं. ठीक आहे, आता 32 घनमूळ आहेत, म्हणजे 32चा हा घनमूळ निघणार आणि घाताला काय जाणार तर 1/3 जाणार. बरोबर आहे. आता 32 काय असते तर 2चा 5वा घात असतो. बघा ना, 2 2 गुणिले 2 गुणिले 2 करा 5 वेळा, म्हणजे किती होणार तर 32 होणार. म्हणजे आपण काय करायचं 2चा हा x घात बरोबर काय तर 2चा हा 5वा घात आणि त्याच्या बाहेर काय तर 1/3, म्हणजे काय होणार तर 2चा 5/3 होणार. म्हणजे इथे 2चा x आहे आणि x ची किंमत किती होणार मग तर 5/3. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता इथे काय विचारलंय 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा 30 डिग्री मापाचा कोन होईल. आता एक लक्षात ठेवा, 180 सोडला, 180 फक्त एकदा होतो, 180 सोडला तर बाकीचे जे कोन आहेत ते सगळे किती वेळा होतात तर 2 वेळा होतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता 90 डिग्री आहे बरोबर आहे. आता हे समजा 3 वाजल्यात. आता हा 90 डिग्री कोन झाला पहिल्यांदा, हा इकडे गेल्यावर परत एकदा इकडे होणार. ठीक आहे, नंतर कुठे होणार आहे का एका तासामध्ये ह्याच्यासोबत तर नाही. म्हणजे काय तर 2 वेळा होतो. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय विचारलं आहे तर 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत म्हणजे किती तास होतात तर 4 तास होतात. आणि हे किती तर 2 ने गुणायचं, 4 दुने 8, म्हणजे किती वेळा तर 8 वेळा होणार. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलं ताशी 8 किलोमीटर वेगाने चालणारी बोट, म्हणजे बोट म्हणजे आपण करूया यू. ठीक आहे, बोटीचा स्पीड किती दिलाय तर 8 किलोमीटर प्रति तास. आणि पुढे काय सांगितलंय ताशी 2 किलोमीटर वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 3 तासात किती अंतर कापेल. प्रवाहाचा स्पीड किती दिलाय म्हणजे व्ही घेऊया आपण, त्याचा स्पीड किती दिलाय प्रवाहाचा तर 2 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, पण ती विरुद्ध दिशेत चालते, म्हणजे काय करायचं तर यू वजा व्ही होणार. म्हणजेच काय तर 8 वजा 2 किती तर 6 किलोमीटर प्रति तास हा स्पीड झाला बोटीचा. ठीक आहे, विरुद्ध दिशेमध्ये. पुढे विचारलंय 3 तासात किती अंतर कापेल, गुणिले 3 तास करा, म्हणजे तुम्हाला काय म्हणा 6 त्रिक 18 किलोमीटर हे अंतर कापेल. ठीक आहे, समजलं.
आता इथे सांगितलं गोपाळ 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवली, तर त्याला किती फुले बरोबर न्यावी लागतील. आता प्रत्येक क्रमांकानुसार पहिल्या ह्याच्यावर 1 ठेवलं, अधिक दुसऱ्या ह्याच्यावर दुसरं ठेवलं, अधिक तिसऱ्या ह्याच्यावर 3 ठेवली, अधिक चौथ्या ह्याच्यावर 4 ठेवली, अशी तो 100 पर्यंत करत गेला. बरोबर आहे. म्हणजे त्याला त्याची बेरीज करावी लागेल. आता हे काय झालं, तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांची बेरीजचे सूत्र काय असते, तर 1 ते n ह्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काय होते, तर n आणि कंसामध्ये n अधिक 1/2. आता n किती आहे इथे, तर 100 आहे. बरोबर आहे. 100 अधिक 100 अधिक 1 किती होणार, 101/2. बे 55 10 आणि बे 0 0 म्हणजे 50 गुणिले 101 करा. हा शून्य जसा तसा घ्या. 5 ने 101 गुणा, 5 1 5, 5 0 0 आणि 5 1 5. म्हणजे काय होणार उत्तर तुमचं 50 50. ठीक आहे. आता इथे दिल्या आयताची काय असते, तर परिमिती असते. तर वर्तुळाचा काय असतो, तर वर्तुळाचा परिघ असतो. समजलं. तर इथे बघा काय सांगितलं, 2014 वर्षीचा नाताळ गुरुवारी आला होता, तर 2016चा बालिका दिन कोणत्या दिवशी आला होता. आता नाताळ म्हणजे काय, क्रिसमस. कधी असतो क्रिसमस, तर 25 डिसेंबर. ठीक आहे. कधी सांगितलंय, तर 2014 सालचा सांगितलंय. काय वार होता, तर गुरुवार होता. बरोबर आहे. आणि पुढे काय सांगितलंय, तर 2016चा बालिका दिन. आणि बालिका दिन कधी असतो, तर 3 जानेवारीला असतो. आणि ह्याचं इयर काय सांगितलंय, तर 2016 सांगितलंय. ठीक आहे. आणि आपल्याला वार काढायला सांगितलंय. बरोबर. आता आपण इथे काय करायचं, तर हे 25 डिसेंबर 2014 आहे. बरोबर आहे. 25 डिसेंबर ते आपण 25 डिसेंबर 2015 पर्यंत काढूया की किती अधिक वर्ष येतात. आता एका वर्षामध्ये किती अधिक दिवस येतात, तर एका वर्षामध्ये 1 अधिक दिवस येतात. ते पण कुठलं वर्ष असेल, तर साधारण वर्ष असेल तर. ठीक आहे. आणि हे कुठलं वर्ष आहे, तर साधारण वर्ष आहे. आणि पुढे किती दिवस होणार बघा, डिसेंबर महिना 31 दिवसाचा असतो. म्हणजे किती होणार, तर हे 6 दिवस आणि वरचे हे 3 दिवस. म्हणजे किती होणार, तर 9 दिवस. म्हणजे टोटल दिवस किती होणार अधिक, तर 10 दिवस होणार. छेद आपल्याला कशाने भागायचं आहे, तर 7ने भागायचं. का, तर आठवडा 7 दिवसाचा असतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बाकी किती राहील, तर 7 1 7. वरचे बाकी किती राहिले, तर 3 बाकी राहिले. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर गुरुवारच्या पुढे 3 दिवस जायचे. तर गुरुवारच्या पुढे 3 दिवस गेल्यावर कुठला वार असणार, तर फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. म्हणजे कुठला असणार, तर रविवार. समजलं कसं करायचं ते. चला पुढे. आता इथे काय सांगितलं, 135 गुणिले 25 बरोबर 3375. तर आपल्याला ह्या संख्येचं घनमूळ काढायचं. ठीक आहे. आता घनमुळात इकडे एक पॉईंट आहे. मग आपण काय करायचं, तर 3375 छेद आपण काय करायचं, तर 1000 घ्यायचे. म्हणजे हा पॉईंटचे 1000 घ्यायचे. बरोबर आहे. आणि हे पूर्ण ह्याला घनमूळ. ठीक आहे. आता 3375 कसला घन असू शकतो, 3375 तर आपण काढूया. आता बघा, हे शेवटचे 3 अंक घ्यायचे. आता हा 5 हा एकक स्थानी कसले असतो, तर फक्त 5चाच असू शकतो ना. आणि हे 3 आहे 3. तर असा कुठल्या अंकाचा घन आहे, तो 3च्या जवळ आहे, तर एकाचा घन आहे. 2चा तर 8 असतो. मग आपण काय, तर 1 घ्यायचा. म्हणजे हा आला 1 आणि हे आले 5. म्हणजे कसला हे आहे घनमूळ, तर 15चं आहे. समजलं किती सोपं आहे काढणं. आता छेदाला 1000 आहेत. 1000 कसला आहे, तर 10चं आहे. म्हणजे आपलं बाहेर काय आलं वर्गमूळाच्या, तर 15/10. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, तर 1.5. समजलं कसं करायचं, सोपं आहे. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, सवितापेक्षा वनिता 732 दिवसाने मोठी आहे. जर वनिता मार्च 2015 मध्ये जन्मली व सविताचा जन्मवार रविवार असेल, तर वनिताचा जन्मवार कुठला. आता सविताचा आपल्याला जन्मवार कुठला दिलाय, सविताचा तर संडे दिलाय. बरोबर आहे. आणि आणि वनिताचा जन्म कधी झालाय, तर वनिताचा जन्म हा 2005 साली झालाय. बरोबर आहे. आणि त्यांच्यामध्ये दोघांचा फरक किती आहे, तर 732 दिवसांचा आहे. तर आपला वनिताचा जन्मवार काढायचा आहे. कसा काढणार, तर 732 आहेत त्यांच्यामध्ये, तर आठवड्याचे 7ने भागा. मग आपल्याला बाकी काय भेटते, तर 7 10 70 आणि 3 7 त्रिक 21 7 चौक 28. म्हणजे काय, तर 4 ही आपली बाकी आली. बरोबर आहे. आता एक काम करा, संडे आहे, तर संडेच्या 4 दिवस मागे जा. संडेच्या 4 दिवस मागे गेल्यावर कुठला वार भेटणार, तर शनिवार, शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. म्हणजे 4 दिवस मागे गेल्यावर कुठला वार भेटणार आपल्याला, तर बुधवार. समजलं कसं करायचं. तर चला, अशा प्रकारे आपण पुणे लोहमार्ग चालकचा पेपर समाप्त केलाय. ठीक आहे. आता जर तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल, तर प्लीज शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू.